नमस्कार मित्रांनो. आलू वडी ऐकून थोडं वेगळं वाटलं ना? आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत आलूच्या पानांची कुरकुरीत आणि चविष्ट वडी, जी तुम्ही यापूर्वी कधीच खाल्ली नसेल. ही वडी बनवण्यासाठी आपल्याला फार कमी आणि सोपं साहित्य लागणार आहे, पण याची चव मात्र अप्रतिम आहे. चला तर मग पाहूया काय काय लागतंय. बेसन पीठ, आलूची पाने, पांढरे तीळ, आले लसूण, हळद, मिरची, कोथिंबीर, मीठ. आले लसूण, कोथिंबीर, मिरची याची पेस्ट करून घेणे. थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला घट्ट तयार करायचं आहे. मिश्रण पातळ होता कामा नये, नाहीतर ते पानांना व्यवस्थित चिकटणार नाही. सर्वात आधी आलूची पाने स्वच्छ करून त्यांचे देठ काळजीपूर्वक काढून घ्यायचे आहेत. यामुळे वडी नीट रोल होते. आणि आता आपण सर्वात महत्त्वाची प्रक्रिया करणार आहोत. बऱ्याच लोकांना ही खास पद्धत माहीत नसते आणि त्यामुळेच त्यांच्या वडीच्या पानांना व्यवस्थित घडी बसत नाही. त्यामुळे वड्या सुटण्याची शक्यता असते आणि याच कारणामुळे बरेच लोक वड्या बनवण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत. म्हणून त्यासाठी ही प्रक्रिया करा ज्यामुळे तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ती म्हणजे लाटण्याच्या मदतीने पानांच्या शिरा व्यवस्थित दाबून घ्यायच्या. ज्यावेळी आपण पानांना घडी घालतो, रोल करतो, त्यावेळी त्या घड्या सुटत नाहीत किंवा फाटत नाहीत. आता उकडीच्या चाळणीला तेल लावून घ्यायचे. आता वडी रोल करण्याची प्रक्रिया. एका स्वच्छ पाटावर किंवा थाळीवर एक पान उलटे ठेवा. तयार केलेलं बेसनाचं मिश्रण पानावर सर्व बाजूंनी एकसारखं पातळ थराने लावून घ्यायचं आहे. बेसनाचा थर जास्त जाड नसावा. यानंतर त्यावर दुसरं पानं ठेवून पुन्हा बेसनाचा थर लावा. साधारण 3 ते 4 पानांचे थर पुरेसे आहेत. प्रत्येक थरावर पीठ नीट लावणं महत्त्वाचं आहे. आता हळूवारपणे पानांना दोन्ही बाजूंनी आत फोल्ड करा आणि नंतर एका बाजूने घट्ट रोल करायला सुरुवात करा. रोल घट्ट असावा म्हणजे वाफवल्यावर तो सुटणार नाही. वडी वाफवून घेण्यासाठी अंदाजे 1.5 लिटर पाणी गरम करून घ्या.
तयार रोलला आता आपण वाफेवर शिजवून घेऊया। यासाठी इडली स्टँड किंवा मोदक पात्राचा वापर करू शकता। रोल 20 ते 25 मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या। रोल पूर्णपणे थंड झाल्यावर त्याचे मध्यम आकाराचे काप करून घ्या। हे काप आपण आता तळून घेणार आहोत, ज्यामुळे ते खूप कुरकुरीत होतील। तयार आहेत आपल्या गरमागरम आणि कुरकुरीत आलूच्या पानांच्या वड्या। या तुम्ही चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करू शकता। हिवाळ्यात, पावसाळ्यात किंवा स्नॅक म्हणून खाण्यासाठी हा उत्तम पदार्थ आहे। कशी वाटली ही खास पारंपरिक रेसिपी? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।